दिव्यांकाचे आईवडील लहान असतानाच एका अपघातात तिला कायमचे सोडून देवाघरी गेले होते. तेव्हा दिव्यांका खूप लहान होती. दिव्यांकाचे आईवडील एकत्र कुटुंबात राहत होते. पण तरीही जेव्हा दिव्यांकाचे आईवडील यांनी जगाचा निरोप घेतला तेव्हा मात्र त्यांच्या नातेवाईकांनी, काका आणि काकींनी तिला सांभाळायला नकार दिला. अशावेळी दिव्यांकाचा मामा व आजीने दिव्यांकाला सांभाळायचं ठरवलं. तेव्हा त्यांनी दिव्यांकाच्या आजी आजोबा आणि चुलत्यांना खूप सुनावलं, पण तरीही त्यांनी जबाबदारी नाकारली आणि मग दिव्यांकाची आजी व मामा तिला कायमचे त्यांच्यासोबत घेऊन त्यांच्या गावी आले. कारण तिची जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नव्हतं. छोट्याशा दिव्यांकाला पाहून मामी खूप खुश झाली. आईपणाची सर्व माया, प्रेम मामीने दिव्यांकाला दिली. खरं तर मामीला मूलबाळ होत नव्हतं. दिव्यांकाच्या रूपात त्यांना त्यांची मुलगीच भेटली होती. त्यामुळे दिव्यांकाचा तेथे भरपूर लाड होत होता. तिला जे प्रेम, माया, आपुलकी आई-वडिलांकडून मिळाली असती तेच प्रेम, माया तिला तिच्या मामीकडून मिळत होतं. दिव्यांकाचा सांभाळ ते उत्तम प्रकारे करत होते. सर्व काही छान चालू होतं. पण काही वर्षातच दिव्यांकाची आजीसुद्धा देवाघरी गेली. त्यानंतर दिव्यांका मामीच्या प्रेमाच्या छायेत लहानपणाची मोठी झाली. तिने तिच्या आईवडिलांना कधीच बघितलं नव्हतं. त्यामुळे मामीच तिचे आईवडील झाले होते. म्हणूनच तर ती तिच्या मामीला आई-बाबा म्हणायची. आणि मामीने सुद्धा दिव्यांकाला आपल्या मुलीप्रमाणे प्रेम दिलं होतं. दिव्यांका तिकडे छान रुळली होती. दिव्यांका हळूहळू त्याच प्रेमाच्या छतेखाली लहानाची मोठी होत होती. शिक्षणासोबतच तिला तिच्या आईने घरातील कामात पारंगत केलं होतं. शिक्षणात दिव्यांका हुशार होतीच, पण कामाच्या बाबतीत देखील ती चपळ होती. तिचं रंगरूपसुद्धा छान प्रसन्न होतं. असेच काही महिने निघून गेले. काही महिन्यानंतर आईच्या ओळखीच्या मैत्रिणीच्या मुलाचे स्थळ तिच्यासाठी आलं. तो मुलगा शहरात राहत होता. त्याचे इंजिनियर झाले होते आणि तो एका मोठ्या पदावर काम करत होता. मुलाच्या घरी गावाकडे त्याचे आई-वडील होते. ठरल्याप्रमाणे बघण्याचा कार्यक्रम झाला. दोघांनी देखील एकमेकांना पसंत केलं. पण मुलाची एक अट होती की आम्हाला मुलीकडून काही दिलं नाही तरी चालेल, पण लग्न अगदी साध्या सोप्या पद्धतीने व याच महिन्यात म्हणजेच लवकरात लवकर मुहूर्त काढावा. बाकी त्यांची कोणती अशी खास मागणी नव्हती, अट नव्हती. आणि असं स्थळ मिळाल्यामुळे दिव्यांकाची आई खूप खुश होती. पण एक प्रश्न सगळ्यांच्या मनात होता की लग्नासाठी एवढी घाई कशासाठी करत आहेत, हे काही कळत नव्हतं. तेव्हा बाबा आईला म्हणाले, आता कोणताही वेडावाकडा विचार मनात तू आणू नकोस. इतके चांगलं स्थळ तुला शोधून देखील सापडणार नाही. त्यानंतर दिव्यांकाच्या लग्नाची तयारी सुरू झाली. लग्न एकदम साध्या पद्धतीने व्हावं अशी मुलाची इच्छा होती. तरी पण आईने सगळ्या रीतीभाती केल्या होत्या आणि तन्मयला जसं हवं तसं लग्न एकदम शांततेत पार पाडलं. पाठवण्याची वेळ झाली. आई-बाबा खूप भावनिक झाले होते. ते दिव्यांकाला मिठी मारून रडायला लागले. त्यांची एकुलती एक मुलगी आज त्यांना सोडून तिच्या सासरी निघाली होती. सुख आणि दुःख अशा दोन्ही भावनेने त्यांनी दिव्यांकाला निरोप दिला. ती सासरी पोचली तेव्हा सासरी सासूबाई आणि त्यांचे काही पाहुणे तिच्या स्वागतासाठी दारावर उभे होते. सासूबाई खूप शांत, कोमल स्वभावाच्या होत्या. खूप प्रेमाने व आदराने त्यांनी सुनेला आतमध्ये घेतले आणि दिव्यांकाला मिठी मारत म्हणाल्या, मला मुलगी नाही, आजपासून तू माझी मुलगी बनून या घरात राहा. आता रडू नकोस, या घराला पण तुझंच घर समज आणि हसत प्रेमाने माझ्या मुलासोबत प्रेमाचा संसार कर. चल, तू फ्रेश होऊन तयार हो. काही लग्नाच्या विधी पार पाडायच्या आहेत. सासूबाईंच्या प्रेमाच्या बोलल्याने दिव्यांकाच्या मनातील भीती कमी झाली. घरात काही पाहुणे मंडळी आणि आजूबाजूच्या बायका आल्या होत्या. लग्नानंतरचे सर्व विधी पार पाडले. सर्वांनीच दिव्यांकाचं तोंड भरून कौतुक केलं. सर्वांना दिव्यांका आवडली होती. त्या क्षणी आपल्या सुनेचे कौतुक होत असताना पाहून सासूचा चेहरा अभिमानाने आणि आनंदाने चमकत होता. सगळ्यांना आनंदात बघून दिव्यांकाच्या मनाला देखील बरं वाटलं. गृहप्रवेश झाल्यानंतर सर्वजण आपापल्या कामात व्यस्त झाले. काही वेळाने दिव्यांका त्याच्या रूममध्ये निघून गेली. तिथे थकून बसलेली असते, पण अजून देखील तन्मय काही आलेला नसतो. प्रत्येक मुलीप्रमाणे ती पण तिच्या पहिल्या रात्रीची स्वप्ने बघत तन्मयची वाट बघत बसलेली असते. पण त्यात दिवसभर लग्नाच्या धावपळीत ती खूप दमलेली होती. त्यामुळे तन्मयची वाट बघता बघता तिला रात्रीची झोप कधी लागते हे समजतच नाही. सकाळी ती उठते, पण तन्मय खोलीत नव्हता. ते पाहून ती विचार करते की तन्मय रात्री खोलीत आले होते का नाही, की सकाळी लवकर उठून निघून गेले.
काही तिला कळालंच नाही. पण दिव्यांका तर थकून निवांत झोपली होती. मग ती स्वतःलाच दोष देत आवरायला उठून बाथरूममध्ये गेली. आवरून खाली आली तर सगळे पाहुणे मंडळी जाण्यासाठी तयार होत होते आणि सासूबाई सगळ्यांना निरोप देत होत्या. ती पण त्यांना मदत करायला त्यांच्या बाजूला जाऊन उभी राहिली. पण तिची नजर तर तन्मयला शोधत होती. तेव्हा दिव्यांकाला समजतं की तन्मय तर सकाळपासूनच नातेवाईकांना सोडण्यात व्यस्त होते. सगळे पाहुणे गेल्यानंतर काही वेळाने तन्मय खोलीत आला आणि दिव्यांकाला बोलतो की रात्री मी आलो तेव्हा तू खूप गाढ झोपेत होतीस. बहुतेक लग्नाच्या गडबडीत खूप दमली होतीस, म्हणूनच मी तुला उठवलं नाही. दिव्यांका लाजूनच खाली मान घालून म्हणाली, हो अहो काल रात्री मला कधी झोप लागली माझं मलाच काही समजलं नाही, पण तुम्ही उठवायचं होतं मला. तेव्हा तन्मय हसत तिच्याकडे बघत म्हणाला, असू दे, काहीच प्रॉब्लेम नाही. खरं तर आयुष्यात पहिल्यांदा दिव्यांकाच्या मनात असं काही चालू होतं की तिचे तिलाच समजत नव्हते. ती स्वप्नाच्या दुनियेत हरवून जाते. तेवढ्यात सासूबाई येतात व दिव्यांकाला घरातील काही गोष्टी समजावून सांगत असतात. दिव्यांकासुद्धा अगदी सर्व काही मनापासून ऐकून घेत असते. दिव्यांका व तन्मय काही दिवस गावीच राहतात. त्या काळात दिव्यांकाचे तन्मयच्या आईबाबांसोबत खूप चांगले नाते निर्माण झालेले असते. दिव्यांका व सर्वजणच खूप आनंदात असतात. एके दिवशी सासूबाई म्हणतात की सूनबाई, तू तुम्हा दोघांचेही सामान पॅक कर, कारण आता तन्मयची सुट्टी संपली आहे आणि तुलाही त्याच्यासोबत जावंच लागेल. ते ऐकून मनातील मनात दिव्यांका खूप खुश होते. पण सासूबाईंचे बोलणे ऐकून तन्मय थोडासा घाबरल्यासारखा व टेन्शनमध्ये असल्यासारखा दिसत होता. आणि असं तर नसेल ना की त्यांना दिव्यांकाला त्याच्यासोबत घेऊन जायचंच नव्हतं. एकदा विचारू का? विचारलं तर ते नाराज होतील की काय? मग काय करायचं तर काय? असे प्रश्न दिव्यांकाच्या डोक्यात यायला लागले होते. कारण तन्मयच्या चेहऱ्यावरचे अचानकपणे बदललेले हावभाव हे कोणाच्याही मनात संशय तर येणारच होते. पण हा माझा भ्रम पण असू शकतो आणि आईला बाबांना पण एकट्याला सोडून जायचं म्हणून त्याचे मन थोडे विचलित झाले असतील, ते नाराज झाले असतील असा विचार करत दिव्यांका असते. ती स्वतःशीच बोलत असते की मी पण ना काहीही विचार करत असते. उगाच तन्मयवर संशय घेत आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. त्यानंतर 2 दिवसांनी दिव्यांका व तन्मय रात्रीच्या गाडीने शहराकडे निघाले. तेथून टॅक्सी करून ते घरी येतात. दिव्यांका घराकडे जात असतानाच रस्त्यातच विचार करत असते. आता घरी गेले तर सर्वात आधी पूर्ण घर साफ करावं लागेल. सामानाची आवराआवर करून घ्यायला हवी. ते दोघेही रूममध्ये पोहोचले. दोघांनी काही वेळ आराम करून नंतर लगेच साफसफाई करून घेतली. जेवण बाहेरूनच मागवलं. दुसऱ्या दिवशी तन्मय ऑफिसला गेल्यानंतर कोणीतरी दार वाजवलं म्हणून दिव्यांकाने जाऊन दरवाजा उघडला तर समोर एक सुंदर बाई उभी होती. तिच्या हातात न्यूजपेपर होते. ती दिव्यांकाकडे एकटक बघत होती. असं एकटक तिच्याकडे बघत असल्यामुळे दिव्यांकाने थोडं घाबरतच त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही कोण? ती बाई म्हणाली, हा फ्लॅट तर तन्मयचा आहे ना, मग तुम्ही कोण? तिने दिव्यांकाचा प्रश्न तिलाच विचारला. त्यावर दिव्यांका बोलते, मी तन्मयची बायको दिव्यांका आहे. आम्ही कालच गावावरून आलो आहोत. तिचं बोलणं ऐकून क्षणभर ती दचकली. दिव्यांका आणि म्हणाली, मला माफ करा, मी तुमच्या वरच्या मजल्यावर राहते. काल मी बाहेर गेले होते. रात्री परत आले. त्यामुळे मला समजलं नाही की तन्मय परत आला आहे. मी तर तुमचे गेल्या काही दिवसापासूनचे न्यूजपेपर द्यायला आले होते. तेव्हा दिव्यांका स्वतःला शांत करत बोलते, अच्छा, म्हणजे त्या तुम्ही आहात तर. काल बोलता बोलता तुमचा विषय निघाला होता. मग दोघींच्या मध्ये सुद्धा औपचारिक गप्पा झाल्या आणि श्रद्धा आपल्या घरी निघून जाते. संध्याकाळच्या वेळी दिव्यांका गॅलरीमध्ये उभी राहून तन्मयची वाट पाहत असते आणि निसर्गाचा सुंदर नजारासुद्धा बघत स्वतःच्याच स्वप्नामध्ये हरवलेली असते. तेवढ्यात तन्मयच्या आवाजाने ती स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर येते. तन्मय बोलतो, तू इथे गॅलरीमध्ये का उभी आहेस? चहा बनव ना आपल्यासाठी. मग दिव्यांका दोघांसाठी चहा बनवते. चहा घेताना ती श्रद्धाबद्दल बोलते. श्रद्धाचं नाव ऐकून तन्मय दचकतो. त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. जणू काही त्याच्या चेहऱ्याचे हावभाव बदललेले असतात. दिव्यांका याबाबत काही विचारणार इतक्यात तन्मय स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत विचारू लागला की तुमच्या दोघींमध्ये काय बोलणं झालं? दिव्यांका बोलते, काही खास नाही. त्यांना बहुतेक आपल्या लग्नाबद्दल माहिती नव्हतं. त्यामुळे मला बघून थोड्याशा नाराज झाल्या होत्या. असं म्हणत दिव्यांका रात्रीच्या जेवणाची तयारी करायला किचनमध्ये गेली. असेच काही दिवस पुढे निघून जात होते. दोघांचाही छान सुखाचा संसार चालू होता.
तन्मयला दिव्यांकाविषयी कोणतीही तक्रार नव्हती, पण दिव्यांकाच्या मनात कुठेतरी संशयाचं कारण निर्माण झालं होतं. बाजूला राहणारी श्रद्धा सोबत दिव्यांकाची मैत्री देखील हळूहळू वाढली होती, पण तिच्याविषयी दिव्यांकाच्या मनात एक गैरसमजसुद्धा निर्माण झाला होता. तो म्हणजे तिला असं वाटत असतं की तन्मयचे व तिचे काहीतरी चालू आहे, पण याबाबत घाबरून ती कोणाशीच काहीही बोलली नव्हती. लग्नाला 8-9 महिने होऊन गेले होते. एक दिवस सकाळपासूनच दिव्यांकाची तब्येत ठीक वाटत नव्हती आणि त्यामध्ये तन्मय कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. मग ती एकटी दवाखान्यात जाऊन आली होती. डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला सांगितलं होतं की ती आई होणार आहे. या आनंदाने तिच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. डॉक्टरांनी तेव्हा काही गोळ्या आणि काही गोष्टी पाळायला तिला सांगितल्या होत्या आणि मग ती त्याच आनंदात घरी यायला लागली. आणि आज नेमकं तन्मय पण घरी येणार होता. दिव्यांका तन्मय येण्याची खूप आतुरतेने वाट पाहत होती, पण तन्मय अजूनही घरी आलेला नव्हता. त्यामुळे दिव्यांका अस्वस्थ होत असते. काही वेळाने तन्मय घरी येतो, पण रागावलेली दिव्यांका त्याला त्याची गोड बातमी सांगत नाही. रात्र बरीच झालेली असते, त्यामुळे दोघे देखील झोपी जातात. दिव्यांका ठरवते की उद्याच आपण ही गोड बातमी सांगू. मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच श्रद्धाचा फोन येतो. ती घाबरलेली असते. तन्मय पटकन उठतो आणि त्यांच्या रूमकडे धावत जातो, तर श्रद्धाची तब्येत बिघडलेली असते. त्यामुळे तो श्रद्धाला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. काही वेळाने इकडे दिव्यांकाला जाग येते आणि बाजूला तन्मय नाही हे तिच्या लक्षात येतं. ती घरात इकडे तिकडे सर्व ठिकाणी पाहते, तर तन्मय कुठेच दिसत नसतो. म्हणून ती दरवाजाकडे जाते, तर दरवाजा थोडा उघडाच असतो. म्हणून ती तशीच खालीपर्यंत तन्मयला बघायला जाते, तर खाली वॉचमनकडून तिला समजतं की श्रद्धा व तन्मय सकाळी लवकरच कुठेतरी गेले आहेत. हे ऐकून तिला खूप जास्त राग येतो. ती रागारागाने घरी येते आणि तन्मयला फोन करते, पण तन्मय काही फोन उचलत नाही. त्यामुळे तर तिची अजूनच चिडचिड होते. आता तिचा संशय अजूनच वाढलेला होता. ती विचार करत असते की तन्मयच मला फसवत असेल तर अशा संसाराचा काय उपयोग, जिथे बायकोचा विश्वासघात केला जात असेल. मला आता या नात्यामध्ये इथे राहण्याची इच्छासुद्धा नाही. त्यापेक्षा मी गावी गेलेलंच बरं. ती लगेच आपली बॅग भरण्यास घेते. इतक्यात तन्मय घरी येतो आणि विचारू लागतो की दिव्यांका, तू बॅग का भरत आहेस आणि कुठे जात आहेस? दिव्यांका मात्र काहीच बोलत नाही. तेव्हा तन्मय पुन्हा पुन्हा विचारतो. तेव्हा दिव्यांका रागातच बोलते, मी माझ्या माहेरी जात आहे, तेही कायमचं. पण का? कारण अजून मी स्वतःला फसवून घेऊ शकत नाही. तुमचं बाहेर काय चालू आहे ते मला समजलं आहे. त्यामुळे आता इथे राहण्याची माझी अजिबात इच्छा नाही. हे तू काय बोलत आहेस? तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे का? आज सकाळपासून तुम्ही त्या श्रद्धाबरोबर काय करत होता आणि कुठे गेला होता? तसा मला आधीपासूनच संशय होताच, पण मीच त्याकडे दुर्लक्ष केलं. पण एक ना एक दिवस सत्य बाहेर येतंच, हे लक्षात ठेवा. दिव्यांका, तुझा खरंच काहीतरी गैरसमज झाला आहे. श्रद्धा मला बहिणीप्रमाणे आहे आणि आज सकाळी मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो, कारण तिचा नवरा घरी नव्हता. तो बाहेरगावी गेलेला होता. तिची तब्येत बिघडली होती, म्हणून तिने मला फोन केला होता आणि हे तिच्या नवऱ्यालासुद्धा माहिती आहे. आणि आत्ताच काही वेळापूर्वी तो गावावरून परस्पर हॉस्पिटलमध्ये आला आहे. त्यानेच मला आत्ता घरी जाण्यास सांगितलं आहे. आणि तू हा असा विचित्र विचार करूच कसं शकतेस? मी जेव्हा येथे राहायला आलो तेव्हापासून त्या दोघांनी देखील मला खूप जास्त मदत केली आहे. अगदी सुरुवातीला मेसच्या जेवणाची सोय होईपर्यंत तेच मला डबा देत होते. तेव्हापासून त्यांचे आणि माझे नातेसंबंध चांगले आहेत. ती मला बहिणीप्रमाणे आहे आणि तरीही तुला खात्री वाटत नसेल तर आत्ताच त्यांच्याशी बोलणं फोनवर तुझं करून देईन. असं बोलत तन्मयने श्रद्धाच्या नवऱ्याला फोन लावला. त्याने दिव्यांकासोबत त्याचे बोलणे करून दिले. तेव्हा श्रद्धाच्या नवऱ्याने तिला समजावून सांगितलं. तेव्हा कुठे दिव्यांकाचा गैरसमज दूर झाला आणि तिची खात्री पटली की ती उगाच तन्मयवर संशय घेत होती आणि त्याच संशयाने ती आज घर सोडून सुद्धा जाणार होती. त्यातून त्यांच्या संसाराची घडी देखील विस्कटून गेली असती. दिव्यांकाला तिच्या चुकीची जाणीव झाली. तिने तन्मयची माफी मागितली आणि तिने तिची गोड बातमीसुद्धा सांगायला वेळ घालवला नाही. खरं तर दिव्यांकाने त्याच्यावर संशय घेतला होता, त्यामुळे त्याला दिव्यांकाचा खूप राग आलेला असतो. पण बाळाची बातमी ऐकून तन्मय सर्व राग आपला विसरून जातो. दिव्यांकालाही तो माफ करतो
आणि त्यापुढे दोघेही सुखाने संसार करू लागतात. दिव्यांका देखील यापुढे तन्मयवर अविश्वास दाखवणार नसल्याचे ठरवते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.